ब्रेकनंतर खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भाजपचे नेते अमित साटम आणि काँग्रेसचे नेते असलम शेख यांच्यामध्ये एक वाद झालेला आहे आणि हा वाद अतिशय चिघळलेला आहे। खरं तर अमित साटम यांनी असलम शेख यांच्यावरती अगदी खालच्या पातळीवरती टीका केली। यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते चिडले आणि साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आलं। या वादाचं मूळ नेमकं काय आहे हा वाद पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय। अमित साटम यांनी काँग्रेस आमदार असलम शेख यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। यावरनं काँग्रेस कार्यकर्त्यांनी साटम यांच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केलं। या प्रकरणाची सुरुवात मंगलप्रभात लोढा यांच्या मालवणीमधील कारवाईनंतर सुरू झाली होती। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशाने मालवणी परिसरातील अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली। मालवणीतील हजारो रोहिंगे आणि घुसखोर बांगलादेशींविरोधात ही कारवाई असल्याचं लोढांनी सांगितलं होतं। प्रशासनाने या भागात 9000 चौरस मीटर परिसर अतिक्रमण मुक्त केला। लोढांच्या आदेशावरून झालेल्या कारवाईवर काँग्रेस आमदार असलम शेख यांनी टीका केली। हिंदू मुस्लिम मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असल्याचं असलम शेख यांनी म्हटलं होतं। या कारवाईवरनं असलम शेख यांनी आपल्या मतदारसंघातील एका सभेत आपलं मत व्यक्त केलंय। अमित साटम एक बदतमीज आदमी है, उसकी परवरिश में कहीं कमी रह गई है। एक प्रतिनिधि ने किस तरीके से बात करना चाहिए और भारतीय जनता पार्टी ने अब जिसको अध्यक्ष बनाया उनको थोड़ा सा बात करने की तमीज भी सिखाना चाहिए। आप खाली गूगल करोगे तो किस तरीके से वो हॉकर से मारामारी करते हैं, किस तरीके से अधिकारियों को गंदी गंदी गालियां देते हैं, किस तरीके से लोगों को गालियां देते हैं। तो ऐसे आदमी को अध्यक्ष बना के भारतीय जनता पार्टी इस मुंबई शहर को क्या देना चाहती है ये दिखाई देता है। असलम शेख यांच्या याच व्हिडिओवरनं मंगलप्रभात लोढांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली। लोढा यांनी आपल्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत सांगितलं। याबाबत मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनाही पत्र लिहिलं। दरम्यान लोढा आणि शेख यांच्या वादात अमित साटम यांनीही उडी घेतली आणि असलम शेख यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं। असलम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोढाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे, त्यांना धमकी दिलेली आहे, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे। आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख, आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। तुम्ही ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाडमध्ये जो चालवलेला आहे तो मालवणी पॅटर्न उखडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। अमित साटम एक बदतमीज आदमी है, उसकी परवरिश में कहीं कमी रह गई है। एक प्रतिनिधि ने किस तरीके से बात करना चाहिए और भारतीय जनता पार्टी ने अब जिसको अध्यक्ष बनाया उनको थोड़ा सा बात करने की तमीज भी सिखाना चाहिए। आप खाली गूगल करोगे तो किस तरीके से वो हॉकर से मारामारी करते हैं, किस तरीके से अधिकारियों को गंदी गंदी गालियां देते हैं, किस तरीके से लोगों को गालियां देते हैं। तो ऐसे आदमी को अध्यक्ष बना के भारतीय जनता पार्टी इस मुंबई शहर को क्या देना चाहती है ये दिखाई देता है। अमित साटम यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर काँग्रेस नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम वाद भडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसकडनं केला जातोय। याच्या आधी सुद्धा अमित साटमजींनी ज्यावेळी मुंबई बीजेपीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा कारभार स्वीकारला त्यांनी हे इलेक्शन खान महापौर होणार, नंतरच्या काळामध्ये पण मुसलमानच्या बाबतीमध्ये बोलण्याचं काम त्या ठिकाणी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये त्याला वेगळी बाजू म्हणजे वेगळ्या तऱ्हेने घेऊन गेले। आता पण ते या ठिकाणी जे आहे ते सातत्याने हिंदू मुस्लिम करण्याचा त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये त्यांचा प्रयत्न आहे। अमित साटम यांनी पातळी सोडून असलम यांच्यावर टीका करणं काँग्रेसच्या जिव्हारी लागले। यानंतर काँग्रेस कार्यकर्ते पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरले। पण काँग्रेसची हीच ताकद महापालिका निवडणुकीच्या लढाईतही दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।